हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. आज आहे मंडे, म्हणजे आठवड्याची सुरुवातच. ॲज अ मदर मी सक्षमसाठी नेहमीच टेस्टी आणि हेल्दी असा ब्रेकफास्ट टिफिन बनवत असते. तर आज मी त्याच्या टिफिनसाठी बनवणार आहे हेल्दी आणि टेस्टी असा चपाती चीज रोल. त्यासाठी एक शिमला मिर्च घेतली आहे आणि ती छान बारीक कट करून घेतली आहे. त्यानंतर एक कांदा घेतला आहे आणि तोही छान बारीक कट करून घेतला आहे. कांदा कट करून झाल्याच्या नंतरून घेतला आहे एक टोमॅटो आणि तोही छान बारीक कट करून घेतला आहे. चपाती चीज रोल हा एक असा ऑप्शन आहे जेणेकरून मी पण हॅपी राहते की तो हेल्दी आहे आणि सक्षम पण हॅपी राहतो, कारण की तो टेस्टी आहे. नेहमीचेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन मुलं बोर होतात, त्यामुळे हा चपाती चीज रोल हा एक बेस्ट ऑप्शन आहे त्यासाठी. यानंतर 2-3 कमी तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याही छान बारीक कट करून घ्यायच्या आहेत. मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. त्यानंतर एक चपाती बनवून घ्यायची आहे आणि त्या चपातीवरती आपल्याला शेजवान चटणी लावून घ्यायची आहे. शेजवान चटणी ही खूप स्पायसी असते, त्यामुळे ती थोडीशीच लावायची आहे आणि पूर्ण चपातीवरती ती ग्रीस करून घ्यायची आहे. शेजवान चटणी लावून झाल्याच्या नंतरून आपल्याला त्यावरती लावायचा आहे 1 चमचा टोमॅटो सॉस. 1 चमचा टोमॅटो सॉस लावून ती पूर्ण चपाती टोमॅटो सॉसनी ग्रीस करून घ्यायची आहे. टोमॅटो सॉस हा स्पायसी नसतो, तो थोडासा स्वीट आणि थोडासा आंबट असल्यामुळे त्याची टेस्ट छान येते. आपण अगोदर लावलेल्या शेजवान चटणीचा स्पाइसही थोडासा कमी होऊन जातो या सॉसमुळे, आणि आपल्या चपाती चीज रोलला या सॉसमुळे छान टेस्ट येते. यानंतर आपण कट करून ठेवलेली शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो चपातीच्या मध्यभागेवरती पसरून घ्यायची आहे. छान त्याचा लेयर चपातीवरती पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक मोठा क्यूब घ्यायचा आहे चीजचा. तो क्यूब बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे आणि छान त्याचा एक लेयर बनवायचा आहे चपातीवरती. मी प्रत्येक सोमवारी सक्षमसाठी हा चपाती चीज रोल बनवत असते. पूर्ण चपातीवरती चीज पसरून झाल्याच्या नंतरून आपल्याला या ठिकाणी मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चपाती फोल्ड करून चपातीचा छान रोल बनवून घ्यायचा आहे. अगोदर चपाती छान फोल्ड करायची आहे, त्यानंतरून ती राऊंड शेपमध्ये करून घ्यायची आहे. सेम असेच सर्व रोल बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक पॅन ठेवायचा आहे गॅसवरती आणि तो पॅन छान गरम करून घ्यायचा आहे. गरम पॅनवरती आपल्याला बटर टाकायचं आहे. ते बटर छान मेल्ट झाल्यानंतर ते सर्व तव्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी बटरच्या ऐवजी तूपही वापरू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तूप किंवा बटर असं छान ग्रीस करून घ्यायचं आहे तव्यावरती. तव्यावर बटर पसरून झाल्याच्या नंतरून आपण बनवलेले सर्व रोल एक एक करून तव्यावरती ठेवायचे आहेत. सर्व चीज रोल पॅनवरती ठेवून झाल्याच्या नंतरून त्यावर अजून थोडंसं बटर लावायचं आहे आणि त्यावर थोडंसं झाकण ठेवून 2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. गॅस हा लो फ्लेमलाच ठेवायचा आहे. गॅस लो फ्लेमला ठेवल्यामुळे आपल्या चपाती चीज रोलला छान क्रिस्प येतात आणि वरतून कव्हर करून ठेवल्यामुळे त्यामध्ये टाकलेलं चीज हे मेल्ट होतं. पहा, एका साईडने आपण छान ते भाजून घेतलेले आहेत आणि आपण आता साईड त्याची पलटी करत आहोत आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला ते छान भाजून घ्यायचे आहेत. दुसऱ्या साईडनी पलटी मारून घ्यायची आहे आणि त्यावरती परत अजून थोडंसं बटर घालायचं आहे. साईडनी पण बटर घालायचं आहे. बटरचा वास पूर्ण घरभर पसरतो. मी न सांगता सक्षमला समजून जाते की आज आईने टिफिनमध्ये काय बनवलंय. हा चपाती चीज रोल जेव्हा पण मी सक्षमला टिफिनमध्ये देते तेव्हा नक्कीच टिफिन हा रिकामा होऊन घरी येतो. बटर टाकून झाल्याच्या नंतरून परत एकदा झाकण ठेवून 2 मिनिटं त्याला क्रिस्प येऊपर्यंत परत वाफलून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने किती छान क्रिस्प आलेला आहे. तसाच क्रिस्प वरच्या बाजूनेही आणायचा आहे आणि आपला चपाती चीज रोल रेडी आहे. त्यानंतर तो छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो मुलांना खायलाही सोपा पडेल आणि टिफिनला घेऊन जाण्यासाठीही. तुमच्या आवडीने तो छान छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला अखंड ठेवायचा असेल तर तुम्ही तसाही ठेवू शकता. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे आपला चपाती चीज रोल.
आणि आपला मंडेचा टिफिन रेडी आहे. चपाती चीज रोल हा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, लाईक करायला विसरू नका. थँक्यू.